पालघर पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एका नशेखोर युवकानं थेट पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणातील आरोपी दत्ता आत्माराम राठोड यानं पोलीस ठाण्यासोबतच सरकारी रुग्णालयातही मोठा गोंधळ घातल्याचं समोर आलंय। गुरुवारी रात्री आरोपी दत्ता राठोड हा एका वादाची तक्रार देण्यासाठी पालघर पोलीस ठाण्यात गेला होता। पोलिसांनी आपली तक्रार तात्काळ नोंदवून घ्यावी असा त्याचा आग्रह होता। तक्रार दाखल करून घेत नसल्यानं त्यानं रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि थेट पोलीस निरीक्षकाच्या केबिनमधील साहित्याची तोडफोड केली। तक्रार केल्यानंतर जखमी अवस्थेत पोलिसांनी त्याला उपचारासाठी पालघरच्या सरकारी रुग्णालयात नेलं। मात्र तिथेही त्यानं खुर्ची उचलून उपस्थित लोकांना मारण्यासाठी धावून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्या हिंसक अवतारामुळे घाबरलेल्या डॉक्टरांनी सुरुवातीला उपचार करण्यासही नकार दिला। अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याच्यावर उपचार करण्यात आले। इतकी मोठी घटना घडूनही सुरुवातीला पोलिसांनी कोणतीही कडक कारवाई न करता त्याला सोडून दिलं होतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर उशिरानं दत्ता राठोड विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली। आरोपी हा सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता। या घटनेमुळे पोलीस सुरक्षित नाही, तिथं सामान्य जनतेचं काय असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। ही संपूर्ण घटना पोलीस ठाणे आणि रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।